व्यक्त करतो सुरुवातीलाच. कारण तुम्ही मला इथे आमंत्रित केलं आणि एक असा वेगळा विषय दिला की बहुभाषिकत्व जे आहे आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्वाचा विकास असेल. एवढंच नव्हे तर तुमच्या मी आत्ता जे पोस्टर प्रेझेंटेशन बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रोजगारांच्या संधींबद्दल सुद्धा बरेचसे विचार व्यक्त केलेले आहेत. तर हे सगळं पाहिल्यानंतर बरं वाटलं की ही जी नवीन पिढी आहे आपण त्यांना जनरेशन झेडमध्ये टाकलेलं आहे, परंतु ती खूप कॉन्शियस आहे, त्यांना काही ना काहीतरी करावं असं वाटत आहे. ह्या गोष्टी मला दिसत आहेत. सर्वप्रथम तर मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शांती दिवाण सर, मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही माझ्या नावाची निवड केली, तुम्हाला इथं बोलवलं. तुमचे सगळे सहकारी, त्याचबरोबर महावीर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर नामदेव जाधव सर, तुम्ही मलाही संधी दिली. तर सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो कारण विषयाकडे जायचं आहे आणि विषय असा दिला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये जाधव सरांनी सांगितलं होतं की तिन्ही भाषांमध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तर ठीक आहे म्हटलं, मी प्रयत्न करतो कारण थोडंसं आपल्याला हिंदी बोलायची सवय नसते आणि तीच थोडी एक अडचण झालेली होती, पण बघूया त्याच्यावरती काय काय होतं. ठीक आहे, मी सुरुवात करतो आता तुमच्या सर्वांच्या परवानगीने, मान्य अध्यक्षांच्या परवानगीने. अगदी साध्या सोप्या इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये. हे बघा, तुम्हा सर्वांना असं वाटतं की भाषा आपल्याला चांगली यावी, कोणतीही भाषा चांगली यावी. कधी विचार केलात का आपण मराठी किती चुकीचं बोलतो? आता तुम्हाला माहिती आहे का, मी एक माझी काही उदाहरणं सांगतो. भाषा कशी बोलली जाते. मी इस्लामपूरचा मुलगा, मी कोल्हापूरला येत होतो आणि इस्लामपूरच्या एस टी स्टँडवरती कोल्हापूर गाडीची वाट बघत असताना तिथे एक जण बसला होता आणि त्यावेळेला तिकडे दुसरा एक आला आणि त्याला विचारलं कुठे निघालायस, तर तो त्याला म्हणत होता इचलकरंजीला. म्हटलं कशाला निघालायस, तर तो काय म्हटला माहितीये, आमचा एक पाहुणा जरावरलाय, जाऊन ये. आता अशी जर भाषा आपण बोलायला लागलो तर काय करायचं. दुसरा एक प्रसंग मला असा आठवतो, मराठी म्हणूनच आहे, आपण आपली मातृभाषा म्हणून अभिमान असला पाहिजे, परंतु आपण बोलतो कसं बघा. सर, आमच्याच महाविद्यालयामध्ये एक टीम आली होती विद्यापीठाची आणि प्राचार्य ओळख करून देत होते सगळ्यांची आणि देता स्टाफरूमच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतर एकदम काय म्हटलं माहिती आहे का, ते बघा ते आमचं मुलींचं लेडीज हॉस्टेल. लेडीज हॉस्टेल मुलींचंच असतं, परंतु त्या पद्धतीने ते बोलणं चाललेलं होतं. म्हणजे आपण मराठी बोलताना सुद्धा की नाही काळजी घ्यायला पाहिजे खरं तर, पण आपण असं चुकीच्या पद्धतीने मराठी बोलतो आणि त्याच्यातनं बऱ्याचदा विनोदही निर्माण होतात, पण आपण फारसं ते मनावर पण घेत नाही. मी दुसरा प्रसंग सांगतो. पणजीला माझं येणं जाणं सारखं असतंय, माझी मुलगी तिकडे वकील असल्यामुळं माझं येणं जाणं सारखं असतं. ज्या वेळेला तिला मी साळगावकर महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं होतं 12वी नंतर BA-LLB ला, तर त्यावेळेला मला असं जाणवलं 2019 मध्ये की तिच्या वर्गातल्या मुलांना आणि मुलींना किती भाषा येतात. एक असं चौकसता म्हणून मी विचारलं होतं, भाषेचा एक शिक्षक असल्यामुळं. तर असं जाणवलं की कोकणी बोलतात ते, मराठी तर बोलतात. कॉलेजमध्ये आणि गोव्यामध्ये संपूर्ण कुठे जरी गेलं तरी इंग्लिशला पर्यायच नाही बघा ना. त्याच्यानंतर तिचे बरेचसे जे मित्रमैत्रिणी आहेत ते पोर्तुगीज ओरिजिनचे आहेत, तेव्हा पोर्तुगीज भाषा येते. शाळेमध्ये असताना त्यांना संस्कृत पण शिकवलं गेलेलं आहे, हिंदी तर येतेच येते आणि त्याच्याबरोबर काही मुलींच्या आणि मुलांच्या बाबतीमध्ये मला असंही जाणवलं की फ्रेंच आणि स्पॅनिश सुद्धा ते बोलतात. म्हणजे खरा मल्टीलिंग्वलिझम किंवा ज्याला पॉलिग्लॉट म्हणतात. पॉलिग्लॉट म्हणजे हा एक असा शब्द आहे इंग्लिशमधला ज्याचं ओरिजिन लॅटिन आहे, ते खऱ्या अर्थाने बहुभाषी म्हटलं पाहिजे. आता आपली जी परिस्थिती आहे की आपण ट्रायलिंग्वल सिच्युएशनमध्ये आहोत. म्हणजे 1961 साली त्रिभाषा सूत्र मांडण्यात आलं, मुख्यमंत्र्यांची परिषद झाली आणि मग आपलं असं ठरवलं की आपली जी मातृभाषा असेल त्या त्या रिजननुसार ती ठेवायचीच आहे, हिंदी शिकायचंच आहे, इंग्लिश पण आलं पाहिजे. आणि इथंच थोडंसं बिनसलं बघा. दक्षिण भारतीय लोकांनी काय केलं की हिंदीला नकारच दिला आणि उत्तर भारतामध्ये हिंदीचं प्राबल्य आहेच आहे. आपण मराठी हे बरोबर मधोमध आहोत. महाराष्ट्राचे लोक, आपल्याला इंग्रजीही स्वीकारावं लागलंय, हिंदी स्वीकारावं लागलंय.
परंतु साऊथ इंडियामध्ये जर तुम्ही गेलात, आता तिथे माझा एक असा अनुभव आलेला आहे, केरळला असताना एका दुकानात गेल्यानंतर की नाही ते आपलं स्वागत वगैरे काही करत बसत नाहीत, आणि उलट आपण जर बोलायला गेलो आपल्याला त्यांची भाषा काही येत नाही. मग तमिळनाडूमध्ये आणि केरळमध्ये पण हाच अनुभव आला दुकानात गेला. तर ते तिथले जे सेल्समन होते ते असे म्हणायचे हिंदी कस्टमर, आणि मग ते दुसरं ज्याला कोणाला हिंदी येते की नाही त्याला ते बोलवायचे, आणि काय लागेल ते आमच्याकडनं माहिती वगैरे घ्यायची, ते ती वस्तू ती देत होती. परंतु इतका कडाडून विरोध मी तिथं बघितलेला आहे हिंदीला, की हिंदी बोललं तरी सुद्धा कपाळावरती आठ्या काय येतात ते समजत नाही. आपण सगळे भारतीय आहोत, आपण एका देशामध्ये राहतो, आपण फक्त भाषावर प्रांत रचना झाली म्हणून आपण काही एकमेकांपासून पण वेगळे गेलेले नाही. मग असं जर असेल तर मग इंडियन आर्मी हा आदर्श आहे आपला, सगळ्या राज्यातले सैनिक त्याच्यामध्ये आहेत, सगळ्या प्रकारची भाषा बोलणारे ते लोक आहेत. मग ते बघा ना कसे एकमेकांना समजावून घेतात, सामावून घेतात. त्यांच्यामध्ये असं कधी म्हटलं जात नाही की आमचा ऑफिसर जो आहे तो पंजाबी आहे किंवा चेन्नईचा आहे, आम्ही त्यांच्या आज्ञा पाळणार नाही, असं म्हणत नाहीत ना ते. उलट ते लोक पण बऱ्यापैकी भाषा एकमेकांच्या आत्मसात करतात, जिथे ट्रान्सफर होईल तिथे जातात. त्यांचं भाषिक प्रेम बघा काय. म्हणजे हा एक मुद्दा मला त्या अशा फिरण्यामुळे की नाही जाणवला. तर नवा एक वाद आपल्याकडे येतो भाषेबरोबर की हिंदी बोलता येतं की नाही, नाहीतर सरळ काही लोक मारायला उठतात वगैरे. एक राजकारणाचा भाग त्याच्यामधला सोडून द्या. परंतु मला असं म्हणायचं आहे, ठीक आहे तुम्ही ज्या राज्यात राहता तिथलं थोडंफार का होईना पण तुम्हाला ती भाषा येणं गरजेचं आहे, आणि खरंच ते यावं. एक उदाहरण आहे बघा अमिताभ बच्चन साहेबांचं, की त्यांची जी सुनबाई आहे त्यांची मातृभाषा तुलू आहे. म्हणजे ऐश्वर्या राय यांची जी मातृभाषा आहे ती तुलू भाषा आहे. आता पत्नी ज्या आहेत त्यांची मातृभाषा बंगाली आहे, यांची मातृभाषा हिंदी आहे. बच्चन साहेबांचे वडील होते इंग्रजीचे प्राध्यापक, त्यामुळे इंग्रजी सुद्धा त्यांना चांगलं येते. त्यानंतर हे बघा ते मराठी सुद्धा बोलायला लागल्यानंतर मराठीतले उच्चार सुद्धा की नाही त्यांना बाणाचं आणि नळाचं आवर्जून घ्या. आपण मराठी लोक सुद्धा तसा उच्चार करू शकत नाही, इतके सुंदर ते उच्चार करतात. इंग्रजीचा तर त्यांचा प्रश्नच नाहीये. करण जोहर सारखा माणूस असतील, अमिताभ बच्चन असतील, उत्तमरित्या की नाही ते भाषा बोलतात. आणि म्हणून त्यांचे जे टॉक शोज असतात ते आम्ही नेहमी ऐकत असतो. का तर भाषेसाठी ऐकत असतो. आणि ही माणसं एवढी मोठी का झालेली आहे तर बहुभाषिक आहेत म्हणून झालेली आहे. आज तुम्हाला एक दुसरं एक लोकप्रिय उदाहरण देतो. साऊथ इंडियातला कुठलाही स्टार इथे टिकत नाही. तो किती मोठा असू दे, अगदी रजनीकांत सर असतील ते सुद्धा असले तरी, कारण मुळातच असं आहे की नाही की एकतर त्यांना ती नीट भाषा येत नाही, सगळं डबिंग केलं जातं, आणि त्यांचा हिंदीबद्दलचा असलेला आक्षेप. त्यामुळे किती मोठा तिथं कलाकार आहे, अगदी मामुटी आहेत, मोहनलाल आहेत, कमल हसन आहेत, पण सगळे आपल्याकडे टिकत नाहीत कारण ते हिंदीमध्ये नीट बोलू शकत नाही. अगदी प्रभास सारखं सुद्धा आत्ताच्या याच्यातला काळातला असेल. एकच आहे बघा की भाषा येणं ही फार गरजेचं होतं. आणि दुसरं उदाहरण असं आहे की किशोर कुमार असतील, हेमंत कुमार असतील, शैलेंद्र सिंग असतील, ही गायक मंडळी ही जेव्हा मराठीमध्ये गातात, ही गायची यांची बरीच गाणी आहेत बघा, कुठे एक सुद्धा उच्चार त्यांचा चुकलेला नाहीये मराठीचा, इतकं परफेक्शन असते त्याच्यामध्ये. लता दिदी सुद्धा जेव्हा गायच्या त्याही वेळेला त्यांच्या श्वासाचा सुद्धा आवाज येत नव्हता, इतके उर्दू उच्चार त्यांचे परफेक्ट होते. आणि उर्दू शिकण्यासाठी त्यांनी की नाही एक गुरुजी त्यांनी बोलवलेले होते, त्यांच्याकडे त्या शिकवणी घेत होत्या त्यांच्याकडून, आणि त्यांनी उर्दू उच्चार सुद्धा सुधारले. बघा आता ह्या लोकांच्याकडे जर पाहिलं आपण तर यांना किती भाषांचं ज्ञान हे आवश्यक वाटलं, आणि आपण किती तयारीनं पुढं असलं पाहिजे तरच आपण प्रगती करू शकू. आणि आपल्याला की नाही एक डार्विनचा सिद्धांत आहे बघा, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. भाषा या नामशेष व्हायला लागलेल्या आहे, आणि इंग्रजी ही प्राबल्य असणारी भाषा व्हायला लागलेली आहे, कारण ती सगळ्यांचं स्वीकारायला लागलेली आहे. जसं बघा की कोब्रा नावाचा शब्द हा पोर्तुगीजमधनं इंग्रजांनी स्वीकारला, सेमिनार नावाचा जर्मन शब्द हा इंग्रजांनी स्वीकारलेला आहे, आपल्याकडचा अवतार हा शब्द इंग्रजांनी स्वीकारलेला आहे. म्हणजे भाषा कशी आहे ती रिसेप्टिव्ह आहे आणि स्वीकारते सगळं, आणि त्यामुळे त्या भाषेचा विकास व्हायला लागलाय. आज जगामध्ये सर्वात जास्त शब्द जर कुठे असतील तर ते इंग्रजी भाषेमध्ये आहे. त्यांनी आपल्याला ओपन ठेवलेलं आहे, स्वतःच्या भाषेचा विकास करून घेतलेला आहे, आणि म्हणून बरं का ती भाषा ही वाढतच जाणार आहे. आणि नंतर असा काळ येणार आहे बरं का की ज्या संपूर्ण जगाची भाषा इंग्रजीच असेल, आणि आपल्याला आपल्या भाषा टिकवायला की नाही फार मोठा प्रयत्न करावा लागेल.
आणि ते होईल बघा एक दिवस. कारण जसं जगाचं चलन डॉलर झालेलं आहे तशा पद्धतीने जगाची भाषा एक होणारच आहे. आता इथे जे बसलेले जे भावी पेरेंट्स असं मी म्हणतो, तुमची सुद्धा मुलं कुठल्या शाळेमध्ये जाणार आहेत? मला खात्री आहे की 99% हे इंग्लिश मिडियमला जाणार आहे. मग आपल्या भाषांचं काय? मग तो सरकारी स्तरावरतीच प्रयत्न होणार आहे की मराठी हे सक्तीचं केलं जावं, हिंदी हे या वर्षापासून अभ्यासाला लावलं जावं. आपल्याला ह्या भाषा टिकवल्या पाहिजेत आणि याच्यासाठी की मी सरकार सुद्धा मोठा प्रयत्न करेल. म्हणजे बघा पुढचं एक आव्हान असणार आहे की आपापल्या भाषा टिकवणं आणि त्याचबरोबर की नाही इतर भाषांमध्ये की नाही पारंगत असणं. आता मी येतो माझ्या विषयाकडे. आता बहुभाषिकत्वाबद्दल काही उदाहरणं झाली. आता याच्यातून खरंच व्यक्तिमत्व विकास होतो का? तर खरंच आहे बघा, होतो. तुम्हाला जर मराठी येतंय तर हिंदी यावं, इंग्लिशही यावं. त्या व्यतिरिक्त आपल्याला शाळांमध्ये की नाही संस्कृत असायचं. आपली ही चौथी भाषा होती. आणि विशेष म्हणजे आपल्या ज्या भाषा आहेत की नाही या भाषांच्यामुळे आपल्याला गुजराती सुद्धा समजायला लागतं. आपल्याला एवढंच नाहीये तर आपल्याला आपल्या भारतातल्या ज्या इतर भाषा असतात थोडंफार कळायला लागतं. फक्त जरा असा फरक आहे की दक्षिण भारतीय भाषा ज्या आहेत ना त्या जरा वेगळ्या आहेत ना, त्याला प्रयत्नच करावा लागतो. उत्तर भारतामध्ये इतका काही प्रॉब्लेम आपल्याला येत नाही. आणि म्हणून ज्याला जितक्या भाषा माहिती तितका तो प्रगल्भ असतो आणि हे खरं आहे. आता हेच उदाहरण जे आहे की नाही हे आत्ताच्या काही गायकांचं, कलावंतांचं, गायकांचं हे उदाहरण तेच बोलून जातंय बघा. आता मी येणार आहे बहुभाषिकत्व म्हणजे काय. आपण सगळे त्रिभाषिक या वातावरणामध्ये लहानाचे मोठे झालेलो आहोत, बरोबर. मग मराठी तर आपण आपली आई शिकवते, हिंदी आपण शाळेमध्ये जाऊन शिकतो, इंग्रजी आपल्याला जबरदस्तीने शिकवलं जाते. ही आपली आत्ताची अवस्था आहे. आणि आपण नेहमी काय केलं माहिती का, इंग्रजीला सावत्रपणाचाच दर्जा दिलेला आहे. काय होतं पूर्वी माहिती का, SSC ला HSC ला आपल्यातलं कोणतरी नापास व्हायचं. आणि आजही कल तोच आहे बरं का. हातामध्ये गुणपत्रक आल्यानंतर इंग्रजीला किती मार्क्स पडले तेच आपण बघतो. त्यात पास तर बाकीचं बघायची गरज नाही, अशी अवस्था आहे. म्हणजे आता मला एक समजत नाहीये, 8वी नापास झालेला माणूस असू दे तर 7वी नापास झालेला माणूस असू दे, अहो त्या माणसाला इंग्रजीमधले 10,000 पेक्षा जास्त शब्द माहीत असतात तरी पण त्याला ती भाषा बोलता येत नाही. आपण तर कॉलेज वगैरे शिकलेले आहोत. अगदी तुम्ही मोबाईलचं उदाहरण घेतलं तर सगळे शब्द तुमचे इंग्लिशमध्ये आहेत. ते स्क्रीन असेल, चार्जर असेल, कॉर्ड असेल, SMS, MMS, स्क्रीन टच, काय तुम्ही जे म्हणाल ना एकही शब्द त्यातला मराठीमध्ये नाही. असं घरामध्ये कधी बोललात का, मोबाईल कुठंतरी सापडत नाही म्हटल्यानंतर माझा भ्रमणध्वनी कुठं दिसतोय का? आपण म्हणत नाही, आपण मोबाईल म्हणतो. तुम्ही दवाखान्यात जरी गेला तर एकूण एक शब्द इंग्लिशमध्ये बघा. की टॅबलेट, सलाईन, ऑपरेशन थिएटर, सर्जन, बँडेज, सगळे त्यातले सगळ्या रोगांची नावं तुम्हाला इंग्लिशमध्ये माहिती आहेत. सगळी स्टेशनरीची जी काय आहेत ना ती सगळी तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळेल. पेन असेल, रिफिल असेल, पेन्सिल असेल, इरेझर असेल, कंपास बॉक्स असेल, तुमचं नोटबुक, लॉंग नोटबुक, शॉर्ट नोटबुक असेल, गाईड असेल. परीक्षेला सुद्धा तुम्ही कॉपी घेऊन बसता. म्हणजे तो सुद्धा शब्द की नाही तुम्ही त्या भाषेतला घेतलेला तुम्हाला तेही माहिती आहे. सगळ्या व्यवसायांची नावं तुम्हाला इंग्लिशमध्ये माहिती आहे. ड्रायव्हर, इंजिनियर, कंडक्टर, हेडमास्टर, प्रिन्सिपल, चीफ मिनिस्टर, कोण असं नाहीच आहे बघा कसं आहे. त्याच्यानंतर नात्यांची नावं सुद्धा तुम्ही तशी, कपड्यांची सगळी नावं इंग्लिशमध्ये आहेत. या रूममध्ये ज्या आपण हॉलमध्ये आहोत की नाही इथं पण सगळं इंग्लिशमध्ये आहेत. कर्टन्स आहेत बघा, स्टेज आहे इथे, डायस आहे इथे, लॅपटॉप आहे, माईक आहे, काय नाही पाहिजे, बिम्स आहे तिथं, वरती POP केलेलं आहे, फॅन्स आहेत, रेग्युलेटर आहे. कुठे सांगा मला आता याच्यामध्ये मराठी शब्द आले तर तुम्ही कुठलाही शब्द घ्या. गाड्यांची नावं सुद्धा तुम्हाला तशीच माहिती आहे. एरोप्लेन आहे, हेलिकॉप्टर आहे, डबल डेकर आहे, फायर ब्रिगेडची गाडी असेल, ट्रॅक्टर असेल, कार असेल. मला सांगा हे इंग्रजी किती खोलवर रुजलेलं आहे. ट्रॅक्टरला मराठीत काय म्हणतात मलाही माहिती नाही. म्हणजे इंग्रजीतले इतके जर शब्द आपल्याला माहित असतील तर कुठेतरी एकदा विचार करायला पाहिजे की ही भाषा आपल्याला काय येत नाही. इंग्रजांना तरी एवढे मराठीतले शब्द माहित आहेत का? नाहीये. आता तुम्ही बघा म्हणजे बहुभाषिकत्व हे येणं खरंच आहे. आता दुसरी गोष्ट हिंदीबद्दल थोडंसं बोलतो. हिंदी सिनेमा, हिंदी सिरियल्स, हिंदी गाणी, याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हिंदीत सगळं समजतं. आता उर्दूचे शब्द त्याच्यामध्ये असतात, त्या भाषेची नजाकतच वेगळी आहे. अचूक शब्द वापरणं
आणि तो जो रोमॅन्टिसिझम त्या उर्दू भाषेनं आणलेला आहे अप्रतिम आहे, त्याला तोडच नाही. पण हिंदीला सुद्धा गरज उर्दूची वाटली बघा, आणि म्हणून ते सगळं आहे. जावेद अख्तर साहेब असतील, गुलजार साहेब असतील, यांनी जी अप्रतिम गाणी लिहिलेली आहे, ही का लिहू शकले माहितीये? कारण ते बहुभाषी आहे, त्यांना उर्दूचं सखोल ज्ञान आहे. आणि म्हणून हिंदी गीतं लिहिताना त्यांनी नेहमी उर्दूचा आधार घेतलेला आहे आणि अचूक जागी अचूक भावना व्यक्त करण्यासाठी अचूक शब्द वापरले. म्हणून बरं का, बहुभाषिक असणं हे खरंच गरजेचं आहे. आपल्याला 3च भाषा येतात. मी थोडंफार की नाही गांधीजींचं उदाहरण म्हणून थोडासा एक प्रयत्न केला होता, काही पुस्तकं म्हणून ग्रीक आणि लॅटिन पण शिकण्याचा प्रयत्न केला होता. माझा तो बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा झाला. आणि त्याचा एक परिणाम झाला की इंग्रजीवरती चांगलं प्रभुत्व आलं. म्हणजे थोडाफार त्याचाही मी अभ्यास केला. गुजराती मला कसं पुण्यात लहानाचा मोठा झाल्यामुळं माझ्या वर्गामध्ये गुजराती मुलं वगैरे असायची, तेव्हा गुजराती लिहायला, वाचायला, बोलायला पण यायचं. आता नंतर जसं इकडे आलो, इकडे आल्यापासून मात्र 30-35 वर्षांमध्ये गुजराती बोलण्याची सवय मात्र गेली. पण ती भाषा सुद्धा रोजच्या बोलण्यामध्ये असली पाहिजे. शाळेत असताना संस्कृत होतं, कारण अजून त्याचाही काही प्रॉब्लेम येत नाही. सरासरी नाही म्हटलं तरी मला बऱ्यापैकी 5 भाषा तरी व्यवस्थित येतात. मला वाटतं कदाचित त्यामुळेच की जाधव सरांनी मला बोलवलं असतं. आता मल्टीलिंग्वल म्हणजे काय, तर बहुभाषिकत्व असणं म्हणजे काय, तर ज्याला 4 किंवा 4 पेक्षा जास्त भाषा येतात ना, तर तो खऱ्या अर्थाने की नाही त्याला आपण मल्टीलिंग्वल म्हणतो. आपण घरात मराठी बोलतो, प्रसंगानुसार हिंदी बोलतो, मनोरंजनासाठी आपल्याला हिंदी भाषेला पर्यायच नाहीये. इंग्रजी चित्रपट बघायला तर काही कळतच नाहीये, ते ऍक्शनमुळेच काय कळालं तर कळालं. पण आपल्यामध्ये सुद्धा इंग्रजी गाण्यांची आवड असणारे आहे. आणि तुम्ही बघा, एक आता मी लेखकांच्या उदाहरणाकडे येणार आहे. तुम्हाला माहिती आहे पु ल देशपांडेंनी अंमलदार नावाचं एक नाटक लिहिलं मराठीमध्ये. मूळ नाटक रशियन आहे, गोगोल यांनी लिहिलं. त्याचं पुढे इंग्रजीमध्ये भाषांतर झालं आणि तेच नाटक तिने आपल्याकडे पुलंनी आणलं. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, पुलंना इंग्रजी येत होतं म्हणून त्यांनी बऱ्यापैकी इकडे आणलेलं आहे. आचार्य अत्रेंनी सुद्धा इंग्रजीचं ज्ञान चांगलं असल्यामुळं अगदी ब्रिटिश नाटक म्हणजे चार्ली झॉन्ट नावाचं ते मोरूची मावशी या नावाने इकडे आणलं. आणि या सगळ्या लेखकांनी इंग्रजीमधले वाङ्मयीन प्रकार जे आहेत मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि मराठीतलं वाङ्मय समृद्ध केलं. असे हिंदीमधले देखील अनेक लेखक आहेत की ज्यांनी तिकडचं वाङ्मय आणलं आणि आपल्या भाषा समृद्ध केल्या, वाङ्मय समृद्ध केलं. मला एक थोडंसं इतिहासातलं एक उदाहरण द्यावंसं वाटतं याच्यामध्ये. बऱ्याचदा की नाही तुर्कस्तानच्या ताब्यात असलेलं कॉन्स्टँटिनोपल नावाचं शहर होतं आणि त्याचा की नाही पूर्वी ते शहर ताब्यात घेतलं गेलं. आणि ह्या तुर्की लोकांनी ते ताब्यात घेतल्यानंतर काय केलं माहितीये का, तर तिथे जे ग्रीक स्पीकिंग ख्रिश्चन्स होते त्यांना युरोपात पळून लावलं. आणि ह्या लोकांनी आपल्यावर जाताना काय नेलं असेल तर हिब्रू भाषेतलं लिटरेचर, लॅटिन आणि ग्रीक भाषेतलं लिटरेचर नेलं. आणि हे सगळे लोक युरोपात पसरले. युरोपची का प्रगती झाली, तर जर्मन लोकांना, इटालियन लोकांना, स्पॅनिश लोकांना, पोर्तुगीजांना हिब्रू वाङ्मय कळालं, लॅटिन कळालं, ग्रीक कळालं. आणि ह्या लोकांच्यामुळं त्या मूळ जे 2000 वर्षापूर्वी तिकडे काय लिहिलं जात होतं, ती काय परंपरा होती ती कळाली. आणि त्यामुळे बघा युरोपियन लिटरेचर हे अव्वल दर्जाचं झालं. विशेष म्हणजे यातलं इंग्रजीमध्ये किंवा इंग्लंडमध्ये फार कमी पोचलं, पण इंग्रजांनी नंतर त्या भाषा आत्मसात करून ते वाङ्मय आपल्याकडे आणलं. इंग्रजीमध्ये जेवढे काव्य प्रकार आहेत ते सगळे तुम्हाला ग्रीक लॅटिन मध्ये सापडतील, मूळ इंग्रजीत नाही आहेत ते. म्हणजे ओड असेल, एलिजी असेल, हे मूळचं ग्रीक लॅटिन मधलं आहे, ते त्यांनी आणलं. ट्रॅजेडी, कॉमेडी हा प्रकार सुद्धा ग्रीकांचा आणि लॅटिन लोकांचा त्यांनी आणला आणि शेक्सपियरनं तो अत्यंत मोठ्या उंचीला नेऊन ठेवला. आता इथं सुद्धा बघा, ही लोक बहुभाषी होती म्हणून आपल्या संस्कृतीचा, आपल्या भाषांचा, आपल्या समाजाचा विकास करू शकते. एकाच भाषेला जर अडून राहिली असती तर कदाचित ते इतके लांब आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती यश मिळवू शकले नसते. म्हणून बघा, एक नवीन भाषा आली तर आपल्याला जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. आणि म्हणून भाषा येणं हे खरोखर की नाही गरजेचं आहे. म्हणजे असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बघा, वन लँग्वेज गिव्ज वन पर्स्पेक्टिव्ह अँड एव्हरी न्यू लँग्वेज गिव्ज यू अनदर. मला मराठी येते, मराठी संस्कृती कळते. जेव्हा मला हिंदी यायला लागतं तेव्हा मला हिंदी लोकांची संस्कृती कळायला लागते. त्यांचं आता हिंदीमधलं प्रेमचंद यांचं गोदान वाचलं मी, कमला सुद्धा मी वाचलं आणि मला इतकं छान वाटलं की ती उत्तर भारतीय संस्कृती कळाली त्याच्यात.
पुढे सुदैवानं की नाही या दोन्ही मला दूरदर्शनवरती बघायला मिळालं. जे वाचलं होतं तेच पुढे आलं. हा एक नवा दृष्टिकोन आला आणि शिकवताना तर इतका उपयोग होतो त्याचा की त्यांचे संदर्भ देता येतात. आणि म्हणजे माझा जो विषय आहे इंग्लिश, त्याच्यामध्ये शेक्सपियर मी जवळपास सगळा वाचलेला आहे. ऑस्कर वाईल्ड संपूर्ण पुस्तकं वाचलेली आहेत. जॉर्ज ऑरवेल पूर्ण अभ्यास केला. हे त्याच्यानंतर A.G. गार्डिनर असे ठराविक लेखक आहेत. चार्ल्स डिकिन्स सगळ्या महत्वाच्या कादंबऱ्या वाचून काढल्या. हे कशासाठी तर मला त्यांची संस्कृती चांगली कळायला लागली. त्यांनी ग्रीक लॅटिन मधलं इटालियन मधलं काय घेतलं कळायला लागलं आणि त्याचा फायदा पुढे माझ्या व्यवसायात तर मला झालेलाच आहे, विद्यार्थी दशेत सुद्धा झालेला आहे. भाषा खरोखर समृद्ध होते. आता त्याच्यानंतर तुम्हाला एक लक्षात आणखीन येतं का की आपल्या जेवढ्या भाषा येतात ना तेवढा आपला ब्रेन मेंदू हा कार्यक्षम राहतो. आणि हे खरंच आहे. आपल्या मेंदूला जर चांगली चालना द्यायची असेल तर विविध भाषा येणं, त्या भाषा समजणं आणि नित्य नियमाने त्यांच्या संपर्कात असणं फार गरजेचं आहे. रात्रीच्या वेळेस मी अर्धा तास की नाही UK रेडिओ इंग्लंडमधल्या बातम्या ते जागतिक सुद्धा असतात, एक अर्धा तास रोज ऐकायचं. पण आपण मराठी वातावरणात आहोत, पण जेव्हा आपल्याला बाहेर जे काही ऐकायला मिळतं ना तेव्हा आणखीन आपली भाषा समृद्ध होते. तोही भाग आहे याच्यामध्ये. एक म्हणजे आपली जी स्मरणशक्ती आहे ती चांगली तेज राहते. दुसरं वेगानं विचार करू शकतो आपण, भाषा अनेक येत असतील तर. त्याच्यानंतर बघा आपलं अवधान केंद्रित होण्यासाठी सुद्धा अनेक भाषांची आपल्याला खरोखर गरज असते. ते एक आहे मेंटल फ्लेक्झिबिलिटी, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की या भाषेतनं त्या भाषेत, त्या भाषेतनं त्या भाषेत. एका भाषेत काय मी लघुकथा वाचली, त्यात काय कविता वाचली, त्याची तुलना मनातल्या मनात होत असते. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही या भाषांमुळे आपल्याला येत असतात. आता त्याच्यानंतर बघा आता तर ग्लोबलायझेशनचं युग आहे. आपली बरेच कोल्हापूरमधलीच मी बरीच उदाहरणं अशी बघितलेली आहेत की मित्रमंडळींची मुलं वगैरे जर्मन भाषा शिकलेली आहेत. आता मर्सिडीज बेंझमध्ये ती जर्मनीमध्ये का जाऊ शकली सांगा बरं तिकडं? तर त्याचं कारण आहे दे लर्न जर्मन लँग्वेज, दे टूक अ कोर्स हिअर, देन दे मास्टर्ड दॅट लँग्वेज अँड लेटर ऑन वेन दे गॉट द प्रोफेशनल प्रोफिशियन्सी इन दॅट लँग्वेज दे मायग्रेटेड टू जर्मनी. आज चांगल्या पदांवरती ते तिथं लोक काम करत आहेत. जर्मनीमध्ये गेलेले. एक माझ्या मित्राचा मुलगा अर्जेंटिनामध्ये स्पॅनिश शिकून तो तिकडे गेलेला आहे. मग ही मुलं तिकडं जातात. आपल्या भारतात असं म्हणू नका बघा इथं ते प्रॉडक्ट तयार होतं त्यांना रेडीमेड मिळतं. भारताला सर्वात जास्त परकीय चलनाचा साठा जर कोण मिळवून देत असेल तर ते आपल्या मुलं मुली जी तिकडे गेलीत ना ते देतात. एकदा कधीतरी की नाही गुगलवरती चेक करा की किती कोटीमध्ये डॉलर्स भारतामध्ये पाठवत असतात. म्हणजे त्यांनी बघा भाषा येतात म्हणून त्यांना तिकडे ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि तिकडे गेल्यामुळं भारताचा एका वेगळ्या पद्धतीने गेले त्यांनी फायदा करून दिलेला आहे. म्हणजे काय भाषा येणं हे किती गरजेचं आहे. आणि आता असंच झालेलं आहे बघा बरीचशी मुलं मुली आज टोकियोमध्ये असतात, 2 दिवसांनी ती लंडनमध्ये गेलेली असतात, मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये ते काम करतात. हू विल गिव्ह यू दीज ऑपॉर्च्युनिटीज? वेन यू मास्टर अ पर्टिक्युलर लँग्वेज विच इज युजफुल इन युअर प्रोफेशन, दॅट लँग्वेज इज ऑफरिंग यू ऑपॉर्च्युनिटी. आहे की नाही बघा. आता नुसतं तेच नाहीये, मी तर म्हणतो संगीत ही सुद्धा एक भाषा आहे. आता महावीर कॉलेजचे एक उदाहरण देतो. जाधव सरांच्याच मला वाटतं वर्गात किंवा आजूबाजूलाच असावीत ती मुलं. एक तबला शिकत होता आणि एक हार्मोनियम. देवल क्लबला त्यांच्या परीक्षा झाल्या 2-2 आणि नंतर रयत शिक्षण संस्थेची जाहिरात केली आणि त्यांना संगीत शिक्षक हवे होते. दोघांचंही सिलेक्शन झालं. म्हणजे भाषा काय फक्त हिंदी मराठी जर्मनच यायला पाहिजे असं नाहीये. संगीत ही भाषा शिकल्यानंतर दोघांचे संसार उभा राहिले. ही तरी काही कमी बाब आहे का? म्हणजे थोडक्यात काय माहिती का, लँग्वेज डू नॉट लुक एट लँग्वेज merely as a language, but it is a tool that is offering you an opportunity in future. हे पण त्याच्यामध्ये आहे बघा. आता त्याच्यानंतर एक असा मुद्दा मी बोलतो याच्यामध्ये की नवीन भाषा आली आपल्याला. when we learn a new language, festivals, traditions, their food, their history, their literature, you get acquainted with that, with all these things. तुम्हाला आता आपल्याला इंग्रजी ही भाषा यायला लागली तेव्हापासून आपल्याला त्यांचे पण काही सण वगैरे कळायला लागले, त्यांच्यातली कल्चर कळायला लागली. आता आपण जे थँक्यू म्हणतो, वेलकम म्हणतो, गुड मॉर्निंग म्हणतो,
हे आपल्या संस्कृतीत नाहीच आहे ना. आपल्याकडे आहे नमस्कार, राम राम वगैरे हे आहे, काय कसं काय वगैरे आपण असं बोलत असतो. बट ॲज वी लर्न इंग्लिश लँग्वेज वी बिकेम फॅमिलियर विथ दीज एक्सप्रेशन्स. आता वाढदिवस साजरा करणं हे तरी कुठून आलेलं आहे, पाश्चिमात्याचं आपण घेतलेलं आहे, त्यांच्या संस्कृतीचा भाग घेतलेला आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी की नाही आपल्याला त्यांच्यामुळे कळायला आहेत. अगदी खाद्यपदार्थ, त्यांच्या परंपरा, ह्या गोष्टी सुद्धा की नाही आपल्याला त्यांच्यामुळे कळत आहे. आता त्याच्यानंतर बऱ्याचदा एक लक्षात घ्या बरं का, त्या त्या भाषेची काही खास वैशिष्ट्य असतात. आता जसं आपल्या मराठी भाषेचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, ळ हा शब्द हा नाहीच आहे कुठल्या भाषांमध्ये, उच्चारण पण अवघड जातं. आणि म्हणून माहिती का, किशोर कुमार जेव्हा गाणं म्हणायचे ना, तेव्हा ते एवढं म्हणायचे की मराठी गातो मी, पण त्याच्यामध्ये तो तुमचा शब्द तेवढा लिहू नका बाबा, त्याच्यातलं मला येणार नाही, तो उच्चारताच येत नाही, असं ते म्हणायचे. आणि त्यांनी जी गाणी मराठीत 2च गायलेली आहेत, पण त्याच्यामध्ये की नाही ते ळ हा शब्द त्यांनी आवर्जून की नाही गीतकारांनी टाळलेला आहे. आता एक बघा, भाषा कुठल्याही असू दे, भावना सगळीकडे सारख्या असतात बघा. हे उदाहरण देतो, आपल्याकडची आई काय आणि इंग्लंडमधली आई काय. ज्याने कोणी ऑस्कर वाईल्ड यांचं द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग अर्नेस्ट हे पुस्तक वाचलं असेल, नाटक वाचलं असेल, लगेच लक्षात येईल बघा. फक्त एवढंच फरक आहे बघा, वी टॉक इन मराठी अँड दे टॉक इन इंग्लिश. अदरवाईज ह्युमन बिंग्स आर एव्हरीवेअर सेम, देअर फिलिंग्स आर सेम. त्या नाटकातली आई सुद्धा मुलीनं जो मुलगा पसंत केलाय त्याला सगळे प्रश्न विचारते, तुझं इन्कम किती, तुझं वय किती, तू माझ्या मुलीला नीट सांभाळशील का, तू जर गावाकडे तिकडे गेलास तर तिला काही गैरसोयीत राहावं लागेल काय. म्हणजे बघा, द ओनली थिंग इज दॅट इट इज रिटन इन इंग्लिश, दॅट इज द ओनली थिंग. अँड वी पीपल यूज मराठी लँग्वेज, वी थिंक इट द सेम वे. थोडक्यात काय माहिती आहे का, भाषा फक्त वेगळ्या आहे, बाकी काही नाही, भावना माणसं सगळीकडे सारखी आहेत. आता या भाषांचा जर वापर आपल्याला चांगला आला तर आपण काय काय करू शकतो बघा. ट्रान्सलेशन करू शकतो. Translators are in demand everywhere. Multinational companies hire you. They have literature in regional language or in some other language and they want you in their target language. करता येतं. दुसरं असं आहे बघा, टुरिझम. आता टुरिझम मध्ये सुद्धा मला एक चांगला अनुभव आहे. उदाहरणार्थ बऱ्याचदा मी वीणा वर्ल्ड मार्फत गेलेलो आहे. तर त्यांच्या मार्फत गेल्यानंतर सुद्धा त्यांचे जे टूर गाईड असतात जिथं जाईल तिथे उत्तमरित्या की नाही संवाद साधतात बघा. मग ते जे हिंदी कस्टमर्स असतील किंवा कोण साऊथ इंडियन असतील, म्हणजे बोलणं बघा कसं आहे, भाषेची मास्टरी. अगदी साधं बघा, अजिंठा वेरूळला गेलो होतो आणि आमचा जो टूर मॅनेजर होता, त्या आमच्या टूरमध्ये काही जापनीज होते, तर तो आमच्याशी मराठी बोलायचा आणि त्यांच्याशी तो जापनीजमध्ये संवाद साधायचा. म्हणजे बघा, रोजगाराची संधी त्याच्यामध्ये सुद्धा आहे का, तर आपल्याला ती भाषा येते. त्याच्यानंतर मीडिया हे तर फार मोठं आहे बघा. ज्यांचे आवाज चांगले आहेत त्यांना वेगळ्या भाषांमध्ये गाणी मिळतात. ज्यांचे आवाज चांगले आहेत त्यांना डबिंगमध्ये फार मोठं प्राधान्य आहे, त्यांची भाषा सुधारली जाते. मग ते कार्टूनसाठी डबिंग असेल, इंग्लिशसाठी असेल, इंग्लिश आहे तर त्याचं हिंदीमध्ये असेल, मराठी असेल, बातम्या देणाऱ्यांमध्ये आहे बघा, रिपोर्टिंगमध्ये इंग्लिश. आज बघा ना, BBC मध्ये आपले बरेच भारतीय लोक आहेत. भारतामध्ये जे काही घडतं त्याचं जे बातमी तयार केली जाते ते सगळे ते इंग्लिशमध्ये त्या चॅनल्सना सांगत असतात. आणि इंग्लंडमध्ये बसलेले BBCतले लोक त्यांच्याशी संवाद साधून इथली पूर परिस्थिती काय आहे किंवा इथल्या राजकीय घडामोडी काय ते ऐकत असतात. वाय दीज पीपल हॅव गॉट द ऑपॉर्च्युनिटी ओनली बिकॉज दे नो इंग्लिश लँग्वेज व्हेरी वेल. हा त्याच्यामधला एक भाग आहे. राजकारणामध्ये तर आवश्यकच आहे. आता उदाहरणार्थ आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत जयशंकर, अनेक भाषांमध्ये पारंगत आहेत बरं. आणि त्याच्यामुळं ते परराष्ट्र मंत्रालय हे समर्थरित्या सांभाळत आहे. भारताची बाजू हे बाहेर जाऊन म्हणतात. एज्युकेशन हे तर सगळ्यात मोठं सेक्टर आहे बघ. पीपल हू कम्प्लीट देअर एज्युकेशन हिअर अँड आफ्टर कम्प्लिटिंग देअर रिसर्च डिग्री, इफ दे गेट अन ऑपॉर्च्युनिटी इन जर्मनी, इंग्लंड, व्हॉट विल हॅपन? दे विल गो देअर. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे, सर जर्मनीमध्ये की नाही त्याला जॉब मिळाला. जॉब मिळाल्यानंतर एका विद्यापीठामध्ये प्रोफेसर म्हणून गेला होता. जर्मनीमध्ये शिक्षकांना फार मोठं स्थान दिलं जातं, 1 नंबर मानलं जातं. तर त्या व्यक्तीला तुमची राहण्याची सोय काय असं विचारण्यात आलं. तर एक घर निघालं होतं भाड्यानं, 156 जणांना की अर्ज केला होता ते घर मिळावं. आणि ज्या वेळेला विद्यापीठाने विचारलं तुम्हाला घर हवंय का, तर जवळपास हवंय, मुलाचं शिक्षण ठीक आहे म्हणाले. तर त्याने सांगितलं की मला हे घर हवंय जवळ आहे. तर त्या याचा 157वा अर्ज होता आणि तो अर्ज आल्यानंतर घर त्याला दिले. रिझन काय?
because he is a teacher. He learned German language. Now he is working in a university there. See the opportunity. आपल्याकडे बघा ट्रान्सफर झाली तर घर शोधावं लागतं. पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती राहतो, नंतर हळूहळू तो सेटल होत जातो. पण हे ऑपॉर्च्युनिटी बघा त्यांना कशा मिळतात. आणि मुलाशी सुद्धा त्यांनी संवाद साधला विद्यापीठातल्यांनी की तुला कुठली शाळा हवी आहे, म्हणजे ही किती. आणि विशेष म्हणजे ते मूळ संवाद साधणारे जर्मन आहे, पण संवाद साधताना त्यांनी इंग्रजी भाषेचा वापर केला. पूर्वी चायना, रशिया, जपान यांनी इंग्लिश हे नाकारलं होतं आणि आता त्यांना स्वीकारायची वेळ आली, कारण ते मागे पडू लागले. सो एज्युकेशन असेल, डिप्लोमसी असेल, इंटरप्रिटर म्हणून गोवा विद्यापीठामध्ये असताना माझ्या बरोबर की नाही कॅनडा, इंग्लंड, त्याचबरोबर नॉर्वे अशा बऱ्याच असे स्टुडंट व्हिजिटर्स होते. आणि आपल्याकडे हिंदी, मराठी आणि काही भाषांचा असा तो रिफ्रेशर कोर्स होता. इंटरप्रिटर म्हणून मला इंग्लिशमध्ये काम करावं लागलं. पूर्ण 18 दिवस मी तेच काम करत होतो. ते काय बोलतात ते ह्यांना सांगायचं, हे काय बोलतात ते त्यांना सांगायचं. वाय आय कुड डू दॅट ओनली बिकॉज आय नो इंग्लिश. दे न्यू इंग्लिश, आय नो इंग्लिश, अँड दॅट्स वाय आय कुड इंटरप्रिट. काही साऊथ इंडियातले जे प्रोफेसर होते ते इंग्लिशमधून होते, काही नॉर्थमधनं आलेले ते हिंदी बोलायचे. विद्यार्थ्यांना कळायचं नाही, तर थोडं बोललंच थांबायचे, उठायचे नाही आणि त्यांना सांगायचं. सो इंटरप्रिटर दॅट इज ऑल्सो अ व्हेरी गुड थिंग. आता मी तुम्हाला सांगतो, जास्तीत जास्त भाषा किती येऊ शकतात ते तुमच्यावरती आहे. तुम्ही कुठल्या सराउंडिंगमध्ये मोठे होता. एक कॅनडाचा माणूस होऊन गेलेला, त्याचं नाव मी आणलेलं आहे, पॉवेल अलेक्झांडर जॅन्युलस नाव आहे. 42 भाषा त्याला यायची. हा जगात एक नंबर आहे. आणि विशेष म्हणजे 2.5 तासाची टेस्ट घेण्यात आली. त्याच्यामध्ये हिंदी बोलणारे, जर्मन बोलणारे, जॅपनीज बोलणारे, सगळे त्याला ज्या भाषा येतात ते नेटिव्ह स्पीकर्स त्याच्या पुढे आणले होते. आणि ते जेव्हा त्याच्याशी बोलले तसेच उच्चार, तसंच त्याचं जे सगळे प्रतिसाद होते त्यावरनं हे निश्चित केलं गेलं ही इज द रिअल पॉलिग्लॉट इन द वर्ल्ड. तो कॅनडाच्या अजून जिवंत आहेत ते. 42 भाषांवरती प्रभुत्व मिळवलेले, म्हणजे हे उदाहरण घेणे आपल्याला चांगलं आहे. आता त्याच्यानंतर एक बघा, आपण भाषा शिकतो दरवेळेला त्यातनं फायदा काय हे न बघता की नाही ती भाषा जरूर शिकायची. बऱ्याचदा असं होतं बघा की रशियन येते, रशियातल्या चांगल्या लेखकांची कविता असतील, कथा असतील, त्या मराठीत आणू शकतो. त्या लेखकांचा आपण परिचय करून देऊ शकतो. मी स्वतः हा प्रयत्न केलेला आहे. दर शनिवारी तो कार्यक्रम लागतो 9:30 वाजता साहित्य पश्चिमला. माझी याच्यामध्ये 33 भाषणं झाली. ते याच्यामध्ये मी सगळे पाश्चिमात्य लेखक घेतले, त्यांच्या साहित्य कलाकृती घेतल्या आणि आपल्या कोल्हापूरच्या मराठी लोकांना त्या परिचित व्हाव्यात म्हणून 15-15 मिनिटांची मी भाषणं दिलेली आहे. मग याच्यामुळे की नाही त्या आपल्या लोकांना नॉर्वेतले हेनरिक इब्सेन कळाले, इंग्लंडमधले चार्ल्स डिकिन्स कळाले, शेक्सपियरच्या काळातले काही कवी होते ते घेतले होते ते कळाले. आणि माझ्याबरोबर की नाही इतरांनी जे केलं त्यानुसार आणखी पाश्चिमात्य लेखक हे त्या कार्यक्रमामुळे इथपर्यंत पोहोचले. म्हणजे हे की नाही भाषेचं वैशिष्ट्य. आता एक महत्वाचं बघा, खरंच व्यक्तिमत्व बदल होतो का? येस. पर्सनॅलिटी, युअर पर्सनॅलिटी गेट्स एनरिच्ड बिकॉज ऑफ नॉलेज ऑफ मेनी लँग्वेजेस. बघा ना, आपल्याला त्या भाषातले मॅनर्स, इटिकेट्स कळायला लागतात. आपण त्यांची पुस्तकं वाचलेली असतात, आपण त्याचे कार्यक्रम ऐकलेले असतात. आपल्यामध्ये सुधारणा होत जाते, खरोखर जाते. इंग्रजी येतं आपण व्यवस्थित की नाही, आपण म्हणजे मराठीत आपण चांगले शिकलो आहोत, हिंदीमध्ये चांगले, इंग्लिशमध्ये चांगले आहोत. आपण कपडे सुद्धा तशी वापरायला लागतो, अप टू डेट राहायला लागतो. एक इम्प्रेशन पर्सनॅलिटीमध्ये आपण बदल घडवून आणायला लागतो. म्हणून भाषा ही खरोखर चांगली आहे. आणि बघा ना, कम्युनिकेशनचं काय हो, भारतात कुठेही जा, यू मस्ट नो हिंदी अँड इंग्लिश, अदरवाईज यू डोंट सर्वाइव्ह. एअरपोर्टवरती गेला तोच अनुभव येतो बघा. मोस्ट ऑफ द अनाउन्समेंट्स दे आर इन इंग्लिश लँग्वेज. आता हिंदीचाही सक्तीने वापर होतोय. म्हणजे ह्याही गोष्टी आहेत. आत्मविश्वास वाढतो, लिडरशिप क्वालिटीज येतात. आणि मी आता शेवट करतो आजच्या याचा. आता तुमच्या इथंच आपल्या हॉलमध्येच बघा स्वामी विवेकानंद यांची एक त्यांनी जे बोललेले एक ज्ञान असलेले एक वाक्य तिथं आहे बघा, जब तक जीवन है सीखते रहो क्योंकि अनुभव ही सबसे श्रेष्ठ शिक्षक है. ते लिहिलेलं आहे. अगदी विचार करून ते लावलेलं आहे. आणि अनुभवातूनच आपण सगळं शिकत जातो. आणि मी आता शेवट करतो नेल्सन मंडेला यांच्या एका वाक्यानं. हे वाक्य आणलेलं आहे, इफ यू टॉक टू अ मॅन इन अ लँग्वेज ही अंडरस्टँड्स, इफ यू टॉक टू अ मॅन द लँग्वेज ही अंडरस्टँड्स, दॅट गोज टू हिज हेड.
तुम्ही एखाद्या इंग्रजाशी बोललात तर त्याला ते कळेल इंग्रजीत, त्याच्या डोक्याचं आहे. इफ यू टॉक टू हिम इन हिज ओन लँग्वेज दॅट गोज टू हिज हार्ट. हा फरक आहे. आणि म्हणून आपल्याला लहान मुलांना शिकवताना मातृभाषेचाच वापर करायचा, कारण ते त्याच्या हृदयापर्यंत पोहोचतं, कारण ती त्याची भाषा असते. भाषिक अनुभव वाढला की तो आणखीन इतर भाषा शिकायला मोकळा होतो. आता फक्त एक शेवट मी करतो, जेवढा दिलेला वेळ असला त्यानुसार. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला इंग्रजी नीट येत नाही, आपण असं का. मी तुम्हाला शब्दांचं सांगितलं, तुम्ही एकदा स्वतः प्रयोग करून बघा आणि तुमचं भाषिक ज्ञान वाढण्यासाठी. आता इथे इंग्रजी हिंदी आहे असं कधीही समजू नका मी हिंदीचं आहे, मला इंग्रजी गरज नाही, कंपल्सरी इंग्लिशला 5 जण म्हणजे झालं. खरंच करू नका असं. कारण मी स्वतः 17 वर्ष की नाही 3 इन्स्टिट्यूशनमध्ये मी स्पर्धा परीक्षेच्या क्लासला शिकवायला जात होतो. त्याच्यामध्ये वारणेचं स्वराज्य फाउंडेशन होतं, आपल्या इथलं विद्या प्रबोधिनी आणि अरुण नरके फाउंडेशन. ह्या सगळ्यामध्ये मी बघितलं बरं का, इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं खरंच गरजेचं आहे. आता याच्यामध्ये पहिला पेपर 300 मार्काचा जो कंपल्सरी इंग्लिश आहे की नाही, त्याच्यात पास झालंच पाहिजे. 75ला पासिंग असते आणि कॉमा जरी चुकला तरी तुमचं मायनसमध्ये जातं. मेरिटला तो पेपर ठरत नाही. पण ज्यांचं इंग्लिश लिटरेचर आहे, हिंदी लिटरेचर आहे, मराठी लिटरेचर आहे, आणि त्यांना तर UPSC MPSC मेन एक्झाम द्यायला सुवर्ण संधी आहे. तुम्ही जे कॉलेज जीवनात शिकलात, जी पुस्तकं वाचलात आणि त्या पुस्तकांनाच त्यांनी अभ्यासाला तिथे घेतलेली आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला लिहायचं आहे. 2 पेपर त्याचे असतात तुमचे, 2 इतर दिले जातात. ते तुम्ही तुमचे आता तुम्ही असं जसं SYला आल्यानंतर इंग्लिश जॉग्रफी घेता, इंग्लिश हिस्ट्री घेता, सेम तसंच आहे. म्हणजे भाषेकडे दुर्लक्ष करू नका. इंग्रजी तुमची पाठ सोडणार नाहीये. मोठे अधिकारी झाल्यानंतर आणि मोठा अधिकारी झाल्यानंतर समजा पूर परिस्थिती आली तर रिपोर्टर जर आले तुमच्याकडे विचारायला, व्हॉट डू यू थिंक अबाउट द फ्लड सिच्युएशन इन कोल्हापूर, कसं इंग्रजी बोलणार त्यांच्याशी. त्या भाषेत संवाद साधता आला पाहिजे आपल्याला. कमीत कमी हिंदी इंग्रजीमध्ये तर आलाच पाहिजे, नाहीतर पुढची बातमी लागेल बरं का. So and so officer from Kolhapur, he is an IAS officer but he is unable to speak in English. Our reporter was there, he was asking some questions and he was unable to talk to him. असं होईल. ठीक आहे. आणि जाता जाता एक छानसा विनोद सांगून जातो. ज्यांना वाटतं मला इंग्रजी अजिबातच येत नाही, तर देअर वॉज अन इंजिनिअरिंग कॉलेज अँड द ऑडिटोरियम ऑफ द इंजिनिअरिंग कॉलेज वर पॅक्ड लाईक दिस. All were freshers and the principal was giving a lecture to the freshers. He was making them familiar with the rules and regulations of that prestigious engineering college. Rule number 1, rule number 2, like this. He went on telling them rule after rule. And finally he came to the last rule of that college. It was rule number 30. And the last rule was that the principal said, there is a ladies hostel in the premises of our college. And if a male student is found there, 100 rupees first time. He will be fined 100 rupees. Second time 200 rupees. If he is found third time 300 rupees. Any doubt about the rules? And there was complete silence in the auditorium. And there was a boy in the corner. He raised his index finger. Sir, I have a doubt. Doubt about rule number 30. Boy is going to the ladies hostel. One time 100 rupees, second time 200, third time 300. Sir, please tell me what are the charges of monthly pass? Thank you. बरं मला एक सांगा, इंग्रजीतला विनोद कळा. भाषा येते की नाही सगळ्यांना? मग आता इथून पुढे नवीन एक भाषा मी शिकणार असा एक असे संकल्प करा. गुजराती असेल, अन्य कुठलीही भाषा असेल, आणि कुठल्याही भाषेचा द्वेष करू नका. सगळ्या भाषा आपल्या आहेत. ह्युमन बिंग्स आर सेम एव्हरीवेअर. मी माननीय प्राचार्य डॉक्टर शाने दिवान सर तुमचे मनापासून आभार मानतो की तुम्ही मला इथं संधी दिली बोलायची. आणि भाषांबद्दल मला जे काही माहीत होतं ते मी आपल्या पुढे व्यक्त केलेलं आहे. आपण जे अभ्यास मंडळांची उद्घाटने केली, मी सरांना सांगतोय की हाच पॅटर्न आम्ही महावीर कॉलेजमध्ये राबवणार आहोत. एकत्रितच आम्ही भाषा मंडळांची उद्घाटनं घेणार आहोत. ॲक्टिव्हिटीज आम्ही घेणार आहोत आणि तुम्ही सुद्धा ॲक्टिव्हिटीज भरपूर घ्या. जाधव सरांचे आभार, सगळ्या संयोजकांचे आभार, विद्यार्थी तुमचेही आभार. धन्यवाद.